नमस्कार मित्रांनो, बोलणार मराठी या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तर आज आपण इंट्राडे ट्रेडिंग या प्रकाराबद्दल माहिती घेणार आहोत. इंट्राडे म्हणजे एका दिवसाच्या आत आणि ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंग करणे म्हणजे व्यापार करणे. तर एका दिवसाच्या आत जो शेअर मार्केटमध्ये जो व्यापार केला जातो तर त्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. तर इंट्राडे ट्रेडिंग ही सकाळी 9:30 ते दुपारच्या 3:15 या वेळेतच केली जाते. याच्यामध्ये ना इंट्राडे ट्रेडिंगमध्ये कोणतीही गुंतवणूक नसते. हा प्युअर अँड प्युअर व्यापारच असतो. याच्यामध्ये दीर्घकालीन काहीच नसतं. हे सगळं 9:30 ते 3:30 या वेळेच्या आतमध्येच तुम्हाला तो ट्रेड कंप्लीट करून त्याच्यामधून नफा तोटा जे पण होईल म्हणजे आपण नफ्याच्या उद्देशानेच करतो. तर तर याच्यामध्ये जो किमतीचा जो चेंजेस आहे तर त्याचा फायदा घेऊन नफा कमावणे याला इंट्राडे ट्रेडिंग असे म्हणतात. तर आता आपण इंट्राडे ट्रेडिंगची मूलभूत माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये आहे की बाजाराच्या वाढत्या आणि घसरत्या बाजाराचा अभ्यास करून तुम्हाला बाजारातील चढ उतारांचा चांगला अभ्यास करून तुम्हाला शेअर विक्री किंवा ऑप्शन ट्रेडिंग याच्या माध्यमातून तुम्हाला याच्या या इंट्राडे मधून पैसे कमवता येऊ शकतात. याच्यामध्ये कसं आहे की इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्हाला ना व्हॉलटाईल मार्केट पाहिजे. म्हणजे व्हॉलटाईल मार्केटचे 2 प्रकार असतात. एक तर अप मार्केट किंवा डाऊन मार्केट. म्हणजे मार्केट वरती गेलं पाहिजे किंवा खाली गेलं पाहिजे. जर ते साइडवेज राहिलं, एका ठिकाणी घुटमळत राहिलं, तर इंट्राडे ट्रेडिंगमधून तुम्हाला नफा येऊ शकत नाही. त्याच्यामुळे बाजार हा चढ उताराचा बाजारच इंट्राडे ट्रेडिंगसाठी एक पोषक असतो. त्याच्यानंतर मार्जिन ट्रेडिंग. मार्जिन ट्रेडिंग म्हणजे तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत तर त्याच्या दुप्पट, तिप्पट, 4 पट, 10 पट हे जे म्हणजे तुमच्याकडे समजा ₹1,000 असेल तर तुमच्या 10 पट भेटले तर तुमचे त्याला ₹10,000च्या कॅपिटलवर तुम्ही जो ट्रेड करू शकता तर त्याला मार्जिन ट्रेडिंग म्हणतात. मार्जिन हे तुमचे ब्रोकर देतात. मार्जिन ट्रेडिंगचा फायदा असा आहे की जी फायनल अमाउंट होते म्हणजे जे मार्जिन देऊन तर त्याच्यावरचा जो नफा तोटा होतो तर त्या हिशोबाने तुम्हाला त्याचे पैसे भेटतात किंवा त्या हिशोबाने पैसे द्यावे पण लागतात तोटा झाला तर. आता जोखीम व्यवस्थापन. तर हे रिस्क मॅनेजमेंट याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. तर त्याच्याबद्दल आपण या सर्व गोष्टींचं आपण तिथे डिस्कस करणार आहोत. जोखीम व्यवस्थापनाचा मूलभूत घटक म्हणजे एक स्टॉप लॉस लावणे. स्टॉप लॉस म्हणजे तुमचा फर्दर लॉस स्टॉप होण्यासाठी एक स्पेसिफिक पॉइंटला तुम्ही तो ट्रिगर लावायचा की ह्याच्या खाली मार्केट गेलं म्हणजे माझा ट्रेड तो एक्झिक्यूट होऊन मी त्या ट्रेडमधून बाहेर येईल आणि जेवढा लॉस आहे तेवढा बुक करेल. तर याला स्टॉप लॉस म्हणतात. आता इंट्राडे ट्रेडिंगचे प्रकार. तर सगळ्यात पहिला प्रकार आहे मोमेंटम ट्रेडिंग. मोमेंटम म्हणजे काय? अचानक जी वाढ किंवा घट होते तर त्याला मोमेंटम असे म्हणतात. अचानक वाढ किंवा घटीला मोमेंटम म्हणतात. तर आता याचा फायदा घेऊन तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करू शकता. तर मोमेंटम ट्रेडिंग ही ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही स्कॅल्पिंगच्या प्रकारामध्ये जर असतात, स्कॅल्पिंगमध्ये ऑप्शन बाईंग थ्रू मोमेंटम ट्रेडिंग मधून तुम्हाला जास्त पैसे येऊ शकतात. आता हे ऑप्शन काय आहेत, स्कॅल्पिंग काय आहे आणि मोमेंटम ट्रेडिंग मधून त्याचा कसा फायदा घ्यायचा, ॲक्च्युअल ट्रेड कसा करायचा, स्टेप बाय स्टेप काय याचा प्रोसेस आहे, याचा एक सेपरेट व्हिडिओ पण मी बनवणारच आहे. सध्या आपण एक ओव्हरव्ह्यू घेत आहोत. ब्रेकआउट ट्रेडिंग. ब्रेकआउट म्हणजे कसं एक रेंज बाउंड मार्केट असतं की तिथल्या तिथेच ते घुटमाळायला लागलं आणि त्याच्यानंतर अचानक मार्केट वर गेलं किंवा खाली गेलं त्या रेंजमधून तर त्याला ब्रेकआउट असे म्हणतात. तर आता त्या सपोर्ट रेजिस्टन्स मधून जर ते मार्केट वरती खाली गेलं तर याला ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणतात. त्याच्यानंतर स्कॅल्पिंग. स्कॅल्पिंग म्हणजे कसं आहे की तुम्ही 1 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं तर याच्या एवढ्या ज्या वेळामध्ये ज्या कॅन्डलस्टिक बनतात म्हणजे या 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं मॅक्सिमम. तर एवढ्या कालावधीमध्ये जो मार्केटचा चढ उतार आहे, तर तेवढ्याच वेळेमध्ये तुम्ही पटपट, पटपट 4-5 ट्रेड घेऊन त्याच्यामधून नफा कमवणे याला स्कॅल्पिंग म्हणतात. तर स्कॅल्पिंग ही मोस्टली ऑप्शन बाईंग थ्रू केल्या जाते. तर आपण स्कॅल्पिंग कशी करायची, त्याचे काय-काय आहेत, त्याचे कोणकोणते इंडिकेटर आहेत, म्हणजे त्याचा ब्रेकआउट कसा ओळखायचा, कुठून ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची, कुठे एक्झिट घ्यायचा, किती प्रॉफिट मार्जिन ठेवायचं. तर या सर्व गोष्टीबद्दल अजून एक व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता रेंज ट्रेडिंग. रेंज ट्रेडिंग म्हणजे एखाद्या विशिष्ट रेंजमध्ये तुम्हाला तेवढ्या रेंजमधून तुम्हाला त्याच्यामधून नफा काढायचा आहे. पण ही रेंज ट्रेडिंग खूपच लिमिटेड प्रॉफिटची असते. आता भांडवलाची गरज बघा, आपण इंट्राडे ट्रेडिंगसाठी किती पैसे लागू शकतात हे बघणार आहोत. तर याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 10,000 ते 50,000 रुपये तरी जमवावे लागतील इंट्राडे ट्रेडिंगसाठी. आता याच्यामध्ये 10,000 ते 50,000 जरी तुम्ही जमवले तर याच्यावर तुम्हाला ब्रोकरेज कंपन्या 5x किंवा 10x म्हणजे 5 पट किंवा 10 पट, एक्स म्हणजे पट असं लक्षात धरा. तर 5 पट किंवा 10 पट तुम्हाला मार्जिन देतात. मग तेवढी जी रक्कम होते समजा 10,000चं तुम्ही 10 पट केले तर 1,00,000 तर ₹1,00,000च्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर इंट्राडेच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारावर तुम्हाला नफा तोटा होऊ शकतो.
त्याच्यानंतर सक्सेस रेट बघा, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सक्सेस रेट हा फक्त 10 ते 15% आहे. एवढं तुम्ही लक्षात धरा. जेवढे पण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये येतात त्याच्यातले 80 ते 90% लोक हे लॉस आणि लॉसच करतात. मग आता हे ते 80 ते 90% लोक लॉस का करतात? की हे तर कसं आहे की इंट्राडे ट्रेडिंग ही कसं काय फेमस झाली माहिती आहे का तुम्हाला? की ह्यानं YouTubeमुळं खूप सारे फायनान्शियल इन्फ्लुएन्सर किंवा ट्रेडिंग रील्स याच्यामध्ये असं सांगतात की इथे एंट्री घ्या, इथे हे करा, मी ना एवढे पैसे कमवले. त्याचे फेक स्क्रीनशॉट शेअर करणे याच्यामधून ना लोक त्याच्याबद्दल अट्रॅक्ट झालेले आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही थोडेफार व्हिडिओ बघून किंवा जुजबी माहिती घेऊन जर या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये घुसला तर तुम्हाला 100% आणि 100% लॉसच होणार आहे. इंट्राडे ट्रेडिंगसाठी खूप सारा मार्केटचा अभ्यास, इंडिकेटरचा अभ्यास, प्राइस ॲक्शन, मोमेंटम, रेंज, ब्रेकआउट्स, कुठे एंट्री घ्यायची, किती एंट्री घ्यायची, ऑप्शन चेन, ऑप्शन ट्रेडिंग या सर्व गोष्टीचा तुम्हाला डिटेल अनुभव असल्याशिवाय तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमधून पैसे कमवू शकत नाही. ही ना काळ्या दगडावरची रेष आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले मार्केटची माहिती, ट्रेडिंगची माहिती ह्याच्यामध्ये बघा, नॉलेज इज अ पॉवर आणि विदाऊट नॉलेज जर तुम्ही याच्यामध्ये घुसला तर लॉस म्हणजे लॉसच आहे. त्याच्यामुळं खूप जास्त प्रमाणात तुम्हाला लॉस जर नियंत्रित करायचा असेल तर तुम्हाला खूप खूप जास्त प्रमाणात नॉलेज वाढवावं लागेल. याच्यामध्ये आता इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लॉस करण्याचे काय काय कारणं आहेत? तर तांत्रिक कौशल्याचा अभाव, अपर्याप्त जोखीम नियोजन म्हणजे स्टॉप लॉस न लावणे, त्याच्यामध्ये स्किल नसणे किंवा एकदम तुम्हाला जर मार्केट एकदम वर गेलं आणि खाली गेलं आणि तुमच्या विरुद्ध ट्रेड गेला की पटकन भावनिक निर्णय घेणे म्हणजे एकदम खूपच जास्त लॉस करून बसणे किंवा खूपच कमी नफा करून बसणे. तर याला एक बिहेवियरल पॅटर्न म्हणतात. आता मार्केट बिहेवियरल अनालिसिस याच्यावर पण एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे. त्याच्यामध्ये आपण बघू कसं की बिहेवियरचा तुमच्या नफ्या तोटावर कसा परिणाम होतो. ब्रोकरेज आणि कर बघा, की हे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जो पण एक जो ट्रेड घेता तर त्याच्यामध्ये तुम्हाला ₹20 ते ₹50 एकत्रित रक्कम द्यावी लागते. तर आता याच्यामध्ये तुम्हाला प्रति व्यवहार ₹20 ते ₹50 द्यावं लागतात झिरोधा आणि अपस्टॉक या ब्रोकरला. त्याच्यानंतर फुल सर्व्हिस ब्रोकरिंग जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला व्यवहाराच्या मूल्याच्या 0.1 किंवा 0.3% तुम्हाला कर त्याच्यावर द्यावा लागतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, कर 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 हे सरकारला दिले जातात आणि ब्रोकरेज हे ब्रोकरिंग हाऊसला दिले जातं. तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन्स टॅक्स हा 0.25% आहे. तर तो तुम्हाला प्रत्येक तुमच्या ट्रेडवर सरकारला द्यावा लागतो. त्याच्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स म्हणजे आता तुम्हाला त्या व्यवहारावर जर नफा झाला तर त्याच्यात तुमचं ते उत्पन्न मानलं जातं आणि त्याला तुमचं बिझनेसचं जे उत्पन्न आहे असं गृहीत धरून त्याच्यावर टॅक्स लावला जातो. याच्यामध्ये आता सरकारचाच फायदा आहे बघा. तुमचा आता तोटा झाला तरी त्यांना एस-टी-टी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स मिळतो. तुम्हाला नफा झाला तर आता त्याला पण एक बिझनेस इन्कम पकडून त्याच्यावर पण तुम्हाला तो टॅक्स लावला जातो. आणि जी-एस-टी आता ब्रोकरेज आणि शुल्कांवर जेवढं जे शुल्क आहे त्याच्यावर पण 18% जी-एस-टी लावलं जातं. म्हणजे याच्यामध्ये फायदा फक्त सरकारचा आणि ब्रोकरेजचाच आहे आणि तुम्हाला जर फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला ते 15 ते 20% जे की टॉप नॉलेजेबल पर्सन्स आहेत याच्यातले इंट्राडे ट्रेडिंगमधले तेवढेच नफा कमवतात. 70, 80, 90% लोक याच्यात तोटा आणि तोटाच करतात. का तोटा करतात? नॉलेज नाही, स्किल नाही, थोडीफार माहिती आहे, डायरेक्ट आणि लेव्हरेज. लेव्हरेज पण हे तोटा करायचं खूप मोठं कारण आहे. म्हणजे की आता ब्रोकरेज 5 पट, 10 पट, 100 पट असं तुम्हाला अमाउंट देतात. तुम्ही ₹1000 टाकले की तुम्हाला 1,00,000पर्यंतचा पण ट्रेड काही-काही ब्रोकर देत आहेत. तर मग याच्यामध्ये तुम्हाला नफा तर आता याच्यात नफा तर होतच नाही, पण तोटा पण मग ते 1,00,000वरच होतो. म्हणजे लावायचे 1,000 आणि घालवून बसायचे 2-3,000 ही अशातली गोष्ट या इंट्राडे ट्रेडरची झालेली आहे. आता आपण इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे याच्याबद्दल बोलणार आहोत. तर मोमेंटम ट्रेडिंगचा काय-काय फायदा आहे, की याच्यामध्ये पटकन तुम्हाला नफा मिळवता येतो आणि मोठ्या चढ-उतारांमुळे अधिक संधी असते. मोमेंटम ट्रेडिंग हे फक्त व्हॉलटाईल मार्केटमध्येच कामाला येते. आता मोमेंटम ट्रेडिंगचे तोटे कोणते आहेत, की अचानक जर किमती तुमच्या लावलेल्या ट्रेड विरुद्ध गेल्यास तुम्हाला त्याच्यामध्ये मोठे नुकसान होते आणि वेळेवर जर तुम्ही निर्णय नाही घेतला म्हणजे मोमेंटम आता संपले आणि तरी तुम्ही त्या ट्रेडमध्ये आहात तर तुमचा नफा कमी होऊन जातो. आता ब्रेकआउट ट्रेडिंग म्हणजे एक रेंज बाउंड मार्केटमधून मार्केट वर गेलं किंवा खाली गेलं म्हणजे त्याचा सपोर्ट आणि रेझिस्टन्स त्याने तोडल्यावर जे मार्केटची जी मुव्हमेंट असते त्याला ब्रेकआउट म्हणतात. तर हे ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये तांत्रिक विश्लेषणावर आधारित असते म्हणजे टेक्निकल अनालिसिस. तर ब्रेकआउट ट्रेडिंगसाठी तुम्हाला टेक्निकल अनालिसिस तुमचं पक्कं पाहिजे आणि ब्रेकआउट ट्रेडिंगमध्ये तुम्ही जास्त वेळ पण राहू शकता कारण मार्केटने नेमकंच ब्रेकआउट केलेलं असतं. आता याचे तोटे काय आहेत, की काही-काही आता तुम्हाला याच्यामध्ये ट्रू ब्रेकआउट्स ओळखता आले पाहिजे.
म्हणजे खरे ब्रेकआउट कोणचे, खोटे ब्रेकआउट कोणचे, तर हे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, प्राइस ॲक्शन याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवणारच आहे. आणि याच्यासाठी सतत तुम्हाला टेक्निकल अनालिसिस करावी लागते. आता स्काल्पिंग. स्काल्पिंग हा काय म्हणतात इंट्राडे ट्रेडिंगमधला फारच लोकप्रिय प्रकार आहे. स्काल्पिंग म्हणजे तुम्हाला 1 मिनिटं, 5 मिनिटं, 3 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं एवढ्या ज्या रेंजमध्ये ती मार्केटची मूव्हमेंट होते, त्याच्यामधून तुम्ही ऑप्शन बायिंग थ्रू जे पैसे कमवतात त्याला स्काल्पिंग असे म्हणतात. तर मग आता स्काल्पिंगमध्ये काय आहे, की तुम्हाला छोटे पॉइंट्स कॅप्चर करावे लागतात. पण स्काल्पिंगमध्ये ना तुमचे नंबर ऑफ ट्रेड्स खूप होतात. म्हणजे आता त्या 4-5 मिनिटामध्ये कमीत कमी 10 ते 12 तुम्ही ट्रेड करून घेता आणि एक ट्रेड तुम्हाला ₹15 ते ₹20 सरकारला आणि त्या ब्रोकरेज आणि ते सगळं मिळून तुम्हाला ₹40 ते ₹50 द्यावे लागतात. एक जरी ट्रेड टाकला तरी. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक ट्रेड मागं ₹50 पेक्षा जास्त नफा कमवणंच आहे. ते जर नाही केलं तर तुम्ही एनिवेज त्याच्यामधून तुम्ही लॉसमध्येच आहे. म्हणजे तुम्ही ब्रोकरेज आणि टॅक्स देऊनच लॉसमध्ये आहेत आणि जर तसं जर तुमचा ट्रेड हुकला तर त्याचा लॉस वेगळा. तर अशा या गोष्टी स्काल्पिंगमध्ये आहेत. आता रेंज ट्रेडिंगमध्ये एका स्पेसिफिक रेंजमध्ये तुम्हाला नफा कमवायचा आहे. तर याला स्थिर बाजारामध्ये ट्रेडिंग असे म्हणतात. ही कमी जोखमीची असते, पण याच्यामध्ये नफा पण फारच कमी होतो. आता इंट्राडे ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे आपण याच्यामध्ये डिस्कस करून घेणार आहोत. फायदे काय आहे, की याच्यामध्ये फारच कमी भांडवलाची गरज असते. मोठ्या व्यवहाराची तुम्हाला संधी मिळते. लवकरात लवकर नफा मिळवण्याची शक्यता आहे याच्यात आणि याच्यामध्ये खूप जास्त लिक्विडिटी आहे. म्हणजे पटापट तुमचे व्यवहार होतात. आता याचे तोटे कोणते आहेत? खूप जास्त जोखमीचं आहे. बघा इंट्राडे ट्रेडिंग सारखं जोखमीचं खूपच काहीच नाही आहे या बाजारामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर बाजारावर सतत लक्ष ठेवावं लागतं, सतत स्क्रीनला बघावं लागतं, सतत स्क्रीन पॅटर्न, कॅन्डलस्टिक तुम्हाला बघत राहावे लागतात. याच्यामध्ये काय आहे, की तुमचं इमोशनल कंट्रोल जर स्वतःवर नसेल, तर तुम्ही जास्त तोटा करू शकता आणि याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ब्रोकरेज आणि कर द्यावा लागतो. एक तुम्ही सिम्प्लिफाईड लक्षात धरा, की प्रत्येक एका ट्रेडिंगवर ₹30 ते ₹50 तुम्हाला सरकारला आणि त्या ब्रोकरला द्यायचेच आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला नफा कमवायचा आहे आणि नफा कमवायची शक्यता पण 10 ते 20% आहे ना. त्याच्यात ते 50, 60, म्हणजे 80 ते 90% लोक याच्यात तोटाच करतायत. तर तुम्ही आता इंट्राडे ट्रेडिंग करायच्या अगोदर तुम्हाला हे माहीत पाहिजे, की हे खूप जास्त जोखमीचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल अनालिसिस, तुमचं मॅनेजमेंट आणि तुमच्या स्वतःवर असणारा कंट्रोल याच्यावर जर पूर्ण तुम्ही कंट्रोल ठेवू शकला, तरच तुम्हाला याच्यातून चांगला नफा भेटू शकतो. म्हणजे आता इंट्राडे ट्रेडिंग हा तुम्हाला कमी भांडवलावर जास्त जोखीम घेऊन तुम्हाला याचा ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्हाला सराव करणे खूप जरुरी आहे. याचं नॉलेज घेणे खूप जरुरी आहे. तरच तुम्हाला या इंट्राडे ट्रेडिंगमधून नफा होऊ शकतो. तर मित्रांनो, आजचा हा बेसिक्स ऑफ इंट्राडे ट्रेडिंग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला बोल्डर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.